नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटिटिव्ह फोरम मध्ये आपले या ठिकाणी स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण सामान्य विज्ञान या विषयावरती या ठिकाणी सराव प्रश्नांच्या ठिकाणी 4 या ठिकाणी पाहणार आहोत. कारण 1, 2, 3 सुद्धा या ठिकाणी चॅनलला ऑलरेडी आपण अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही बघून ज्यांनी पाहिले नसेल त्यांनी या ठिकाणी बघून घेऊ शकता. या ठिकाणी मला तर ठिकाणी जे प्रश्न घेतो त्या ठिकाणी अशाच प्रकारचे प्रश्न आपले याच प्रकारचे म्हणजे याच दर्जाचे या ठिकाणी काय प्रश्न असतील. लक्षात या ठिकाणी 5वी ते 10वी स्टेट बोर्ड आधारित प्रश्नसंच या ठिकाणी आहेत. पहा टोटल तुम्हाला 8 मार्काला या ठिकाणी सामान्य 8-9 मार्काला या ठिकाणी काय सामान्य विज्ञान टीईटी मध्ये विचारले जातात. तर चला प्रश्न बघूया. या ठिकाणी पहिला प्रश्न बघा. या ठिकाणी जुले कशाची एकक आहे विचारले. काय जुले कशाचे? पहिला घनता, चाल, वेग, कार्य असे वेगवेगळे 4 ऑप्शन दिले. जुले कसे एकक? कार्याचे एकक असं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पाहायचा. बायोगॅस मध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे असते? बायोगॅस मध्ये काय सर्वाधिक प्रमाण कसे असते? मिथेन दिलाय, नंतर कार्बन डायऑक्साईड, तिसरा इथेन, तिसरा इथेन, चौथा हायड्रोजन. बायोगॅस मध्ये कशाचे प्रमाण असते? तर मिथेनच्या ठिकाणी काय प्रमाण सर्वात जास्त असं लक्षात घ्या. पुढचा पाय ठिकाणी कंठस्थ ग्रंथीतील काय सांगले पाहिजे. कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी कशाचा वापर करतात? कंठस्थ कशाचा वापर करतात ठिकाणी बघा. कंठस्थ या ठिकाणी आयोडीनचा काय आयोडीन 131 या ठिकाणी याचा वापर करतात. लक्षात घ्यायचं. तुमचं उत्तर 2 नंबर या ठिकाणी बरोबर असेल. याचे वेगळे दिले, सोडियम दिले 24, कोबाल्ट 60 दिलाय, फॉस्फर 32 आणि याचे उत्तर नसणार आहे. कंठासाठी काय ठिकाणी आयोडीनच लागतं. लक्षात घ्या. पुढे पाय ठिकाणी वांजपणा कशाच्या कमतरतेमुळे येऊ शकतो? सांगा कशामुळे येऊ शकतो? अ जीवनसत्व दिलाय, नंतर के जीवनसत्व दिलेलं आहे, नंतर ई जीवनसत्व, नंतर काय क जीवनसत्व या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन दिले. लक्षात घ्या. सी जीवनसत्व जे म्हणजे क कुठला या ठिकाणी काय होतो? स्कर्वी नावाचा रोग होतो. लक्षात घ्या. अजीवनसत्व आबळ कुठं? रेटिन असतं. लक्षात काय रेटिन असतं. तुमचं उत्तर काय असेल? अ नसणार, ब के बी नाही, तर ड बी नाही. कुठला असेल? ई जीवनसत्व. वांजपणा कशा कमतरतेने येऊ शकतो? ई जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे वांजपणा येऊ शकतो. पुढे पाय ठिकाणी खालीपैकी कोणत्या रक्तगटाचे रक्त सर्व रक्तगटाच्या मनुष्यास देता येऊ शकतात? या ठिकाणी ए दिलाय पहिला, दुसरा ब, ए बी आणि कुठला ओ दिलाय. कुठल्या सर्व रक्तगटाच्या मनुष्यास देता येतो असं कुठल्या ठिकाणी तुमचा या ठिकाणी डी म्हणजे ओ या रक्तगट आहे. लक्षात घ्या. पुढे पाय ठिकाणी खालीपैकी कोणता रोग विषाणूमुळे होऊ शकतो? कोणता रोग विषाणूमुळे होऊ शकतो? पहिला क्षयरोग दिलाय, नंतर कुष्ठरोग, चौथा पोलिओ, नंतर पुढे कॉलरा असा दिलेला आहे. लक्षात घ्या. कोणता रोग विषाणूमुळे होऊ शकतो? लक्षात घ्या. कुठला असेल तुमच्या ठिकाणी बघा. कुठला असेल? पोलिओ या ठिकाणी तुमचं उत्तर बरोबर असेल. लक्षात घ्या. पुढचा पाय ठिकाणी पाण्यामध्ये प्रमुख घटक असतात. सांगले काय ठिकाणी बघा. पहिला ऑक्सिजन हायड्रोजन, दुसरा ऑक्सिजन नायट्रोजन, तिसरा कुठला असेल? ऑक्सिजन हायड्रोजन नायट्रोजन, चौथा कुठला? हायड्रोजन नायट्रोजन या ठिकाणी असेल. कुठला प्रमुख घटक आहे? ऑक्सिजन आणि हायड्रोजन या ठिकाणी घटक आहेत. म्हणजे कुठला असेल? 1 नंबर उत्तर तुमच्या ठिकाणी बरोबर असेल. पुढे पाय ठिकाणी मुडदोस हा रोग, मुडदोस काय सांगितलंय? मुडदोस हा रोग या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. कुठला? पहिला ऑप्शन अ जीवनसत्व, दुसरा ब जीवनसत्व, तिसरा क आणि चौथा कुठला? ड. मुडदोस कुठल्यामुळे होत्या ठिकाणी? ड जीवनसत्व म्हणजे सूर्यप्रकाश कमी मिळाल्याने काय होतं? हाडाची वाढ या ठिकाणी होत नसते. पुढे पाय ठिकाणी क जीवनसत्वाच्या अभावी कोणते रोग होतो? काय क जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो? पहिला ऑप्शन रातांदळेपणा दिला, दुसरा मुळदोस, नंतर बेरी, नंतर कुठला? स्कर्वी. कुठला होत असतो? सी जीवनसत्व अभावामुळे स्कर्वी नावाचं होतं. डी मुळदोस म्हणजे कुठला? ड जीवनसत्व. नंतर कुठला तुमचं अजीवनसत्व जे असते काय असतं ठिकाणी? रातांदळेपणामुळे होत असतं. लक्षात घ्या. पुढे पाय ठिकाणी खालीपैकी चुकीचे वाक्य कोणतं ओळखायचं? खालीपैकी चुकीचे वाक्य कोणतं आहे ते ओळखा सांगितलं तुम्हाला. पाय अनुक्रमांक म्हणजे अणुतील प्रोटॉनची संख्या होय सांगली. पुन्हा अणुक्रमांक हा नेहमी पूर्णांकात असतो. नंतर अणुवस्तुमानांक म्हणजेच अणुतील न्यूट्रॉनची संख्या. नंतर अणुवस्तुमानांक नेहमी काय असतो? पूर्णांकात असतो. लक्षात घ्या. कुठला असेल या ठिकाणी काय विचारलं तुम्हाला? या ठिकाणी चुकीचं असं या ठिकाणी काय तुम्हाला विचारलेलं आहे. लक्षात घ्या. कुठला असेल तुमचं? कुठला असेल? 3 नंबर असेल. कुठला असेल? अणुमस्ताक म्हणजे काय? अणुतील न्यूट्रॉनची संख्या या ठिकाणी काय तुमचं चुकीचं असेल. लक्षात घ्या. चुकीचं तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे.
पुढे अनुक्रमांक म्हणजे काय असते, अणुतील प्रोटॉन संख्या ठिकाणी बरोबर, अनुक्रमांक म्हणजे प्रोटॉन संख्या. अनुक्रम म्हणजे नेहमी पूर्णांकातच असतो आणि अणुवस्तुमान क्रमांक नेहमी काय पूर्णांकातच असतो. अणुस्थानांक म्हणजे काय असते, अणुवस्तुमानांक या ठिकाणी प्रोटॉन म्हणजे प्रोटॉन न्यूट्रॉन प्लस असतात, न्यूट्रॉन संख्या फक्त नसते, चुकी झाली. पुढे रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळ्याचे निदान करण्यासाठी कशाचा वापर केला जातो, रक्ताभिसरण संस्थेत कशाच काढले जातात बघा, सोडियम 24 च्या ठिकाणी काय वापर केला जातो. लक्षात कसा वापर केला जातो, सोडियम 24 च्या ठिकाणी वापर केला जातो. पुढे पाहिजे ठिकाणी रेडियमचा शोध कोणी लावला, रेडियमचा शोध कोणी लावला, पहिला ऑप्शन रुदरफोर्ड, दुसरा न्यूटन, तिसरा आइन्स्टाईन, चौथा कुठला मेरी क्युरी, असे वेगवेगळे ऑप्शन दिले. रेडियम शोध कोणी लावला, तर मेरी क्युरी यांनी शोध लावलेला. लक्षात घ्या. यांना काही ठिकाणी बघा नोबेल पुरस्कार सुद्धा या ठिकाणी त्यांना मेरी क्युरी यांना मिळालेला आहे. लक्षात घ्या. पुढे खालपैकी कोणते बलाचे एसआय एकक आहे सांगले, कुठलं पहिलं जूल दिले, दुसरं अर्ग दिले, तिसरं वॅट आणि चौथा कुठला दिले न्यूटन या ठिकाणी दिलेला आहे. कुठला असेल यांचा, न्यूटन या ठिकाणी काय बलाचे एसआय एकक असेल. पुढे विजेचा दाब मोजण्यासाठी काय, विजेचा दाब मोजण्यासाठी डॅड्याचा वापर केला जातो. कशाचा, पहिला टेलिस्कोप, टेलिस्कोपचा येणारच नाही, दुसरा व्होल्टमीटर दिलेला आहे, तिसरा कोणचा येईल तुमच्या ठिकाणी बघा पेरिस्कोप आणि चौथा कुठला थर्मोमीटर, थर्मोमीटर येईल का नाही, कुठला येईल व्होल्टमीटर, म्हणजे विजेचा दाब मोजण्यासाठी काय केलेला आहे, व्होल्टमीटरचा वापर केला जातो. पुढे पाहिजे ठिकाणी डॉट्स ही उपचार पद्धती कशी संबंधित आहे, डॉट्स उपचार पद्धती कशी संदर्भात आहे, पहिला ऑप्शन काय कुष्ठरोग, दुसरा क्षयरोग, तिसरा कुठला एड्स असेल. डॉट्स कशासाठी या ठिकाणी वापरतात, तर क्षयरोगासाठी या ठिकाणी काय डॉट्स ही पद्धत वापरली जाते. 2 नंबर उत्तर तुमचं बरोबर असेल या ठिकाणी. पुढे पाहिजे ठिकाणी प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे, प्रकाश वर्ष कशाचे एकक आहे, पहिली प्रकाशाची तीव्रता, दुसरा अंतर, तिसरा विद्युत या ठिकाणी शक्ती. आपल्याला प्रकाशाची तीव्रता वर्ष म्हणलेली प्रकाश दिल्यामुळे आपण काय त्या उत्तराकडे जाऊ लगेच शकतो. लक्षात, कुठला असेल तुमचा प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे, अंतराचे एकक आहे. लक्षात, कशाचे, अंतराचे एकक आहे. पुढे पाहिजे ठिकाणी निसर्गातील सर्वात कठीण वस्तू पदार्थ कोणता आहे, पहिला शिसे दिलेला आहे, नंतर लोखंड, तिसरा कुठला तांबे आणि चौथा कुठला दिला हिरा या ठिकाणी दिला. बघा निसर्गात सर्वात कठीण वस्तू किंवा पदार्थ असं विचारलं, कोणत्या ठिकाणी तुमचं आपल्याला कधी कधी लोखंड वाटू शकतं, पण या ठिकाणी कुठला असेल तुमचं निसर्गातील सर्वात कुठला असेल हिरा असेल. असेल कुठला असेल हिरा या ठिकाणी हे उत्तर बरोबर असेल. लक्षात घ्या. तुमचं पुढचं दुनियाचा 16 या संयुगातील रासायनिक पदार्थ कोणता, दुनियाचा 16 येथील रासायनिक पदार्थ कुठला असेल प्रश्न आहे. कॅल्शियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट, सोडियम क्लोराईड आणि कुठला पोटॅशियम क्लोराईड, कुठला असेल ठिकाणी सोडियम कार्बोनेट हे तुमचं उत्तर बरोबर या ठिकाणी असेल 2 नंबर. पुढं भूकंप मापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे सांगा, काय स्पॅरोग्राफ, नंतर काय ग्राफोमीटर, तिसरा रेडिओ मायक्रोमीटर, चौथा कुठला सिस्मोग्राफ, कुठला असेल या ठिकाणी कुठला असेल तुमच्या ठिकाणी सिस्मोग्राफ या ठिकाणी तुमचं उत्तर बरोबर असेल. पुढे पाहिजे ठिकाणी प्रकाश संश्लेषणासाठी खालीपैकी कोणता पदार्थ आवश्यक असतो. लक्षात, पहिला हिमोग्लोबिन दिलाय, नंतर क्लोरोफिल, चौथा मिलॅनिन आणि कुठला दिलाय बिलिरुबिन, असे वेगळे ऑप्शन तुमच्या ठिकाणी दिले. कुठल्या ठिकाणी क्लोरोफिल हे कुठं प्रकाश संश्लेषणासाठी पदार्थ आवश्यक आहे. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो, पहिला रिकेटस, डायबिटीज, काय नाईट ब्लाइंडनेस आणि स्कर्वी. ए मुळे कुठला होतो नाईट ब्लाइंडनेस, नंतर स्कर्वी कुठला सी मुळे होतो, रिकेट्स तर येणार नाही, कुठला डायबिटीस म्हणजे काय शुगरमुळे या ठिकाणी होतो डायबिटीस, इन्सुलिनच्या कमतरतेमुळे नेहमी इन्सुलिनची इंजेक्शन घेतली जाते. पुढे पाय ठिकाणी सामान्य रक्तदाब किती अशा ठिकाणी प्रश्न विचारलाय. निरोगी माणसाचा रक्तदाब सामान्य किती असतो, पहिला 60 ते 100, नंतर 120 ते 80, 110 ते 150, नंतर 120 ते 160, किती असेल तुमचा 180 ते या ठिकाणी काय 120 एवढा काय सामान्य रक्तदाब असतो. 2 नंबर उत्तर बरोबर. कोणता रक्तदाब हा उच्च रक्तदाब असतो. लक्षात, कुठला असतो उच्च रक्तदाब तुमच्या ठिकाणी 100 ते 70 दिलाय, 120 ते 80 दिलाय, कुठला 190, 140 ते 90 पेक्षा जास्त म्हणजे कुठला 3 नंबर या ठिकाणी तुमचं उत्तर बरोबर असेल, उच्च रक्तदाब असेल. न्यूटन कशाने, न्यूटन हे बलाचे परिणाम कसे व्यक्त करतात, केजीएम एस, नंतर केजीएम स्क्वेअर, नंतर केजी मीटर स्क्वेअर पर सेकंद, केजी मीटर स्क्वेअर पर सेकंद असे वेगवेगळे 4 ऑप्शन दिले. न्यूटनचे कुठला असेल तुमच्या ठिकाणी बघा केजी मीटर पर
सेकंड स्क्वेअर या ठिकाणी उत्तर तुमचं हे बरोबर, 2 नंबर उत्तर बरोबर असेल. लक्षात घ्या. पुढे पहा या ठिकाणी लास्ट, हिमोग्लोबिन कशाची वहन करते? लोह दिला या ठिकाणी, ऑक्सिजन, हिम आणि फुटेस. हिमोग्लोबिन कशाची ऑक्सिजन ठिकाणी वहन करत असो. लक्षात घ्या. या ठिकाणी बघा अत्यंत महत्वाचं या ठिकाणी प्रश्न 4 या ठिकाणी झालेला आहे आपला. तर या ठिकाणी पुढचे पार्ट सुद्धा या ठिकाणी लवकरच आपण 4, 5, 5, 6 या ठिकाणी सुद्धा लवकर चॅनल अपलोड करणार आहोत. ज्याने कोणी चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांनी चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकताच तुम्हाला या ठिकाणी त्याची नोटिफिकेशन मिळून जाते. लक्षात घ्या. सायन्स हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. सामान्य विज्ञान म्हणजे काय, सायन्स विषय, कारण त्यात टोटली 8 मार्क्स या ठिकाणी विचारले जातात. लक्षात घ्या. थँक्यू.